जय हिंद सर. जय हिंद. तुमचे नाव काय? ज्योतिराम बासुळकर. तुम्ही कुठे राहता? मी वर्षानगरमध्ये राहतो. तुमचे वय काय? माझे वय 73 वर्षे चालू. लहानपणी तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं लहानपणी शिक्षण कागणी तालुका चंदूर खेडेगाव झालं. त्या काळात शाळा कशी असायची? त्या काळात शाळा अगदी कौलारू सारवणाची जमीन, म्हणजे जमीन सारवणाची असायची. आम्ही शेणानं तो मुली सारवून घेत होत्या. शिक्षण कसं दिलं जायचं? शिक्षण म्हणजे आम्हाला त्यावेळी एक पाठांतर असायचं. तुमच्या काळातील शिक्षण कसे होते? आम्हाला वर्गात बसून गुरुजी पाठांतर करायला लावायचे. पाढे म्हणा, कविता म्हणा, धडे म्हणा, असं एकमेकाला मी पाठांतर जास्त असायचं. एका स्वराचा मी म्हणायचे की काय बे एके बे, बे दोन चार, बे त्रिक सहा, अशी सगळ्यांनी मिळून एकत्र म्हटलं. मग ज्याला येत नाही तो आमचा सूर धरायचा आणि तो पुढं म्हणायचा आमच्याबरोबर. त्यामुळे सगळ्यांचं पाठांतर व्हायचं. तुम्हाला शाळेत कोणता विषय जास्त आवडायचा आणि का? आम्हाला त्यावेळी मराठी विषय, कविता, कथावाचन, कविता, धडे, आणखीन एखादी गोष्ट कशी एखादे शिक्षक असायचे आणि ती वाघाची किंवा ह्याची अशी गोष्ट सांगत असताना हळूहळू सांगत होते आणि एकदम पळोक करायचं. बॅलेन्स नाही असं आम्ही भीत होतो. म्हणजे मजा वाटायची. लहानपणी तुम्ही कोणत्या खेळामध्ये भाग घ्यायचा? हा, लहानपणी आमच्याकडे खेडेगावात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल हेच गेम होते. त्यावेळी आमच्याकडे काय क्रिकेट वगैरे नव्हतं आणि ते महागडे खेळ. आम्हाला साधी लाईन मारायची, पाट्याने खेळायचं, असले खेळ आम्ही. लाईन म्हणजे आट्यापाट्या. त्या काळी सण कसे साजरे केले जायचे? त्यावेळी सण आता गावातच, खेडेगावात आता पोळा असेल तर बैलगाड्यांना रंगवायचं, बैलांना सजवायचं, त्यांना झूल घालायची, शेंग रंगवायची, शिंगाला गोंडे बांधायचे, त्यांना पळवायचं. ही एक मजा वाटायची. तुम्हाला कोणती पारंपरिक गोष्ट किंवा प्रथा आवडते का? हां, मला परी गोष्ट आवडते. भूतांच्या गोष्टी आवडतात, वाघाच्या वगैरे गोष्टी आवडतात. तुमच्या काळातील घर, रस्ते आणि वाहतूक कशी होती? त्यावेळी रस्ते मुरमाचे रस्ते, पायवाटा, गाड्या वगैरे चालत नव्हत्या, पायवाटा होत्या, चिखल असायचा. गुडगावर चिखलातून आम्ही जात होतो. तुम्ही तुमच्या पालकांकडून कोणते चांगले संस्कार शिकलात? हां, त्यावेळी प्रामाणिक बोलावं, चोरी करायची नाही, आणखीन एकमेकाविषयी काय वाईट बोलायचं नाही, अशी पालक शिकवायचे शाळेत किंवा घरी. तुम्हाला आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता वाटतो? आयुष्यातील क्षण तसे बरेच गेले. त्याबरोबरच ज्यावेळी मॅट्रिक झालो आम्ही, त्यावेळी पहिल्याच वर्षी इंग्लिश, गणित, सायन्स पास झालो आणि आम्ही पुढच्या कॉलेजसाठी जायला आनंद वाटला. तुमच्या काळात लोक एकमेकांना कसे मदत करत असतात? हां, त्यावेळी कसं असायचं, एखादं शेतीचं काम असेल काय तर गल्लीतले, गावातले सगळ्या लोकांना आमंत्रण द्यायचं. त्याला आम्ही पाहुणेर म्हणतो. आणि सगळी लोक तर एकत्र येऊन ते एखाद्याचं काम करायचे. त्यावेळी तिचे पैसे घेतले जायचे नाही, काय नाही. स्वतःच आवत असू दे, बैलगाड्या असू देत. संध्याकाळी मात्र मटणाचं जेवण, बकरं कापायचं, तिथं सगळ्यांना कोण जेवण द्यायचं, आणखीन मजेत ते पाहुणेर व्हायचा. असं आम्ही सामुदायिक शेती टाईप त्यावेळी शेती करत होतो. आजच्या काळात आणि तुमच्या काळात काय फरक वाटतो? आजचं काळ तसा बराच फरक पडलेला आहे की कसं लहान मुलांच्या शिक्षणापासून की त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे वाढदिवस. त्यावेळी आमचे वाढदिवस देखील कोण साजरे करत नव्हते. काय वाढदिवस आहे किंवा काय हे देखील माहीत नव्हतं. पण आता लहान मुलांचे वाढदिवस अगदी त्याला पायात काय घालायचं, गळ्यात काय घालायचं, सोनं आहे, चांदी आहे, ह्याचं त्या मुलांना किती कौतुक आहे. याच्याविषयी आईवडिलांच्या कौतुकासाठी मुलांचे आता आईवडील करतात. आणि त्यावेळी आपल्याकडे एवढं काही नव्हतं. आम्हाला खेळायचा छंद असल्यामुळं
खेळायला गेले की अंगावरचे कपडे फाटायचे. कबड्डी खेळायला गेलं काय केलं मग ते फाटलेली बाजू अशी कुठेतरी लपून घराजवळ शेड करून ठेवायचं. बरं राहू दे, जास्त बोलतो मी. तुमच्या आजच्या मुलांना कोणता सल्ला घ्यायचा आहे? आजच्या मुलांना सल्ला द्यायचा असेल तर त्याच्याची एक तुला नंतर गोष्ट सांगतो. पण आज मोबाईल बघू नये. लहान मुलांनी जेवढं आवश्यक आहे तेवढं बघावं. मोबाईलमध्ये जास्त लक्ष घालू नये. आणखीन असं अभ्यासाची वेळ त्याच्यामध्ये वेस्ट करू नये. तुम्हाला कोणती जुनी आठवण अजूनही खूप आवडते? हां, जुनी आठवण म्हणजे लहानपणी जे आता ही समोरची मुलं खेळायला लागलेत असं आम्ही देखील खेळत होतो. खेळत असताना मग परगावी सामने वगैरे असायचे म्हणजे कबड्डीचे खो खोचे. थोडी भाकरी बांधून वगैरे घेऊन जायचं आणि ते एकत्र बसून आम्ही सगळे जेवायचो. काय ते मग फडक्यात बांधलेल्या भाकरी असायच्या ते खायची मजा वाटायची. आणखी सगळे एकत्र जेवताना मजा वाटायची. झालं बाळा? तुमचं असं काही स्वप्न होतं का जे पूर्ण झालं नाही पण अजून जपले मनात? तुम्हाला कधी असं वाटतं का की तो जुना काळ पुन्हा परत आला असता तर छान झालं असतं? हां, माझं इच्छा होती की एक उच्च शिक्षण घ्यावं. काय नाही तर शिक्षण जर कमी झालं तर आपण एक उद्योजक व्हावं. कोणता तरी उद्योग काढावा आणि त्या उद्योगामध्ये प्रगती करावी. आणि त्याचे 2 उद्योग मी चालू केले. त्याच्यामध्ये यश आलं आणि ते यश मिळत असताना स्वतःचं काय भांडवल नव्हतं किंवा कोणाची मदत नव्हती. पण आम्ही शून्यात म्हणजे अगदी स्वतःच्या कर्तव्यावरती आम्ही हे उद्योगामध्ये यशस्वी झालो.